हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बर्डे क्लासेस. आजचा जो टॉपिक आहे ना, आजचा टॉपिक लिनियर प्रोग्रामिंग असणार आहे. म्हणजे मॅथ्स 1मधलं तुमचा काहीतरी लास्टवाला चॅप्टर आहे, तो आज आपण स्टार्ट करणार आहोत. तर इझी आहे टॉपिक. म्हणजे वेटेज जर कन्सिडर कराल तर 4 ते 5 मार्क्स वेटेज आहे या चॅप्टरला फायनल्ससाठी. तर चॅप्टर कसा असणार आहे किंवा कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येऊ शकतात, ते चॅप्टर इझी आहे. तुम्हाला फक्त 2 टाईपचे इक्वेशन्स येतील किंवा एक इक्वेशन्स येतील का किंवा इनइक्वेशन्स येतील. म्हणजे इनइक्वेशन्स काय, इक्वेशन्स काय असतात किंवा ते सॉल्व कसं करणार, आणि त्याच्याबरोबर फिजिबल रिजन असतं त्यांचं, तर फिजिबल रिजन फाइंड आउट करा किंवा फिजिबल रिजन कुठलं असणार आहे हे तुम्हाला या चॅप्टरमध्ये समजणार आहे. चॅप्टर इझी आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. एक्सप्लेन केलं तरी पण मुलांना थोडंसं बाउन्सर जातं, पण जेव्हा आपण सम घेतो ना न्यूमरिकल्स आणि ते कसे सॉल्व करायचे त्याच्यावरून हा चॅप्टर क्लिअर होतो. ओके, ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला इक्वेशन तर तुम्हाला माहीत असते. समजा इथे जर मी लिहिलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, तर ही झाली इक्वेशन. किंवा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, ही झाली इक्वेशन. ओके, आपण म्हणजे 11th पर्यंत तरी एवढंच करायचं. ओके, तर ही झाली काय, इक्वेशन. पण इन इक्वेशन्स हा वर्ड तुम्हाला या चॅप्टरमध्ये येणार आहे. तर इन इक्वेशन्स म्हणजे काय, तर इन इक्वेशन्स म्हणजे काय असतं माहिती आहे का, एक्स प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 0, एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0, किंवा एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0, लेस दॅन इक्वल टू 5. म्हणजे एक कॉन्स्टंट घेतला मी, एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 5. म्हणजे इथे इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0, इथे इक्वल टू 5 ते तर आहेच, पण लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू हे असणार आहेत. आणि अशा टाईपचे जे असतात ना क्वेश्चन्स किंवा अशा टाईपचे जे इक्वेशन्स असतात त्यांना म्हणतो इन इक्वेशन्स. मग त्यांनी ना तुम्हाला ह्याच टाईपचे दिलेले असतात इक्वेशन्स. म्हणजे आता तुम्हाला जो चॅप्टर येईल किंवा हा जो चॅप्टर आहे इक्वेशन प्रोग्रामिंगचा, तर याच्यामध्ये असेच इक्वेशन दिले जाणार. अशा इक्वेशनला पहिले आपण ह्या इक्वेशनमध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे ही साईन आहे, ही साईन काढणार, त्या जागी इज इक्वल टू येणार आणि मग त्यांना पुढे सॉल्व करणार. तर ते सॉल्व कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेलच. ओके, पण समज इन इक्वेशन अशा मॅनरमध्ये असणार आणि इक्वेशन अशा. ओके, तर आता आपण ते स्टार्ट करूया. त्याच्या आधी तुम्हाला एक टॉपिक आहे, कॉन्व्हेक्स सेट. ओके, तर कॉन्व्हेक्स सेट असं काही शब्द नाही किंवा काही. कॉन्व्हेक्स सेट म्हणजे काय असतं माहिती आहे का, एक पॉईंट, इथे एक पॉईंट आहे आणि दुसरा पॉईंट इथे एक पॉईंट आहे, ह्या दोन्ही पॉईंटला मी जॉईन केलं. त्या दोन्ही पॉईंटला मी जॉईन केलं, तर हा जो ही जी पूर्ण लाईन एक ड्रॉ केलेली आहे एका प्लेनमध्ये ना, एका प्लेनमध्ये मी ती लाईन ड्रॉ केलेली आहे, तर हा झाला पूर्ण एक कॉन्व्हेक्स सेट. म्हणजे ही जी पूर्ण जी लाईन आहे ना, हा झाला पूर्ण एक कॉन्व्हेक्स सेट. म्हणजेच काय, आता समजा अजून एक एक्झाम्पल देतो, याच्या पुढचा असतो बाउंडेड कॉन्व्हेक्स सेट. तर बाउंडेड म्हणजे काय, पूर्ण कंप्लीट आहे फिगर पूर्ण कंप्लीट आहे, हा पूर्ण कंप्लीट आहे ना, तर हा झाला बाउंडेड. म्हणजे हा पूर्ण कंप्लीट आहे तर हा झाला बाउंडेड. तुम्ही म्हणाल तर असं असेल तर असा झाला, हा पण बाउंडेड आहे. किंवा तुम्ही सरळ काढतो मी. ओके, हा सर तुम्ही मला सर इतर कुठली फायर गन वाटते पबजी मधली, काही असू दे, पण पूर्ण झाली ना कंप्लीट, म्हणून बाउंडेड. तर त्याबरोबर तसंच असतं अनबाउंडेड कॉन्व्हेक्स सेट. तर अनबाउंडेड म्हणजे काय असतं, समजा एखादा ग्राफ आहे, हे सगळे फिगर्स आहेत ना, हे वाले हे सगळे आपण ग्राफवर ड्रॉ करणार आहोत. म्हणजे समजा ही जी फिगर येते इथे ग्राफ आहे, ही जी फिगर येते इथे ग्राफ आहे, ही जी फिगर येते इथे ग्राफ आहे. तसंच आता इथे ग्राफ आहे तर आपण काय करतोय, अनबाउंडेड ना. तर अनबाउंडेड म्हणजे काय असणार माहिती आहे का, समजा कुठली तरी एक कॉन्व्हेक्स आहे. आता मी काय सांगितलं, एक लाईन मी ड्रॉ केली, तर त्याच्यापासून कव्हर होणारा एरिया ह्या लाईन आहे ना, तर इथे रेडी होणारा एरिया किंवा ह्या लाईनमुळे जी गोष्ट रेडी होते ना त्याला कॉन्व्हेक्स म्हणतात. म्हणजेच कुठली, आता इथे समजा हा जर मी शेडेड एरिया घेतला, हा पूर्ण क्लोज्ड आहे ना,
हा पूर्ण क्लोज्ड आहे, तर हा कशामध्ये येईल? बाउंडेडमध्ये ना. आणि समजा मी हा नाही कन्सिडर केला, मी ह्याच्या बाहेरचा एरिया कन्सिडर केला, तर बाहेरचा एरिया कुठे बाउंडेड किंवा बाउंड्री आहे का त्याला? त्या बाहेरच्या एरियाला कुठे बाउंड्री आहे का? बाउंड्री नाहीच आहे ना, म्हणून अनबाउंडेड. म्हणजे तुम्ही असं पण एक्झाम्पल दिले बघा टेक्स्टबुकमध्ये, की ही जी फिगर आहे, तर हा जो पूर्ण एरिया आहे ना, हा इथे वरती एंड होतोय का? नाही ना, बाउंड्री नाहीच वरती, वरती एंड होतच नाही, म्हणून अनबाउंडेड. आणि समजा इथे एंड होतोय बघा, इथे आतमध्ये एंड होतोय ना, ह्याच्या बाहेर जाणारच नाही, म्हणून बाउंडेड. ह्याच्या बाहेर जाणार नाही, ह्याच्या बाहेर जाणार नाही, ह्याच्या बाहेर जाणार नाही, त्याला म्हणतो बाउंडेड. जर बाहेरचा जो इन्फानाइट आहे किंवा आपण त्याला कुठे अडवू शकत नाही, तो एंडलेस आहे, त्याला म्हणणार अनबाउंडेड. ओके, तर मोस्टली ह्यांना काय म्हणतो माहिती का? ह्यांना इनइक्वेशन सोल्युशन्स म्हणतो आपण, इनइक्वेशन सोल्युशन्स किंवा फिजिबल रिजन म्हणतो. फिजिबल रिजन हा एक वर्ड आहे, तो वर्ड येणारच आहे तुम्हाला. पण काय, हा जो शेडेड एरिया असतो, शेडेड रिजन पण म्हणतात, फिजिबल रिजन पण म्हणतात. असं तुम्हाला जो टेक्स्टबुकमध्ये दिलेला असेल तो, आय मीन कॉलेजमध्ये सांगितलं असेल तो करा, पण इम्पॉर्टंट फिजिबल रिजन सांगितलेलं असतं. त्यांनी सांगितलेलं असतं फाइंड द फिजिबल रिजन ऑफ इनइक्वेशन्स, असं त्यांनी दिलेलं असतं, आणि त्या टाईपचे सम्स आपण सॉल्व्ह करत असतो. ओके, तर त्या टाईपचे आपण पहिले तर सम घेऊयात. ओके, तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम पण असते त्यानंतर. हे समजले कुठल्या टाईपचं असतं काय आहे? मी डिरेक्टली आपण व्हिडिओ पाहिजे तर कंटिन्यूच करूयात, कारण हे सारखं हे छोटे छोटे टॉपिक आहेत. 4 ते 5 मार्क्सला येणार आहे सम. जर आले तर 3 आणि 2 मार्क्सला 2 सम येऊ शकतात, किंवा डिरेक्टली एक 4 मार्क्सचा सम येऊ शकतो. ओके, तर ह्याच्यामध्ये 2 टाईपचे सम असतात. एक कुठले? एक असणार म्हणजे ग्राफिक, सॉरी अल्जेब्राइक सॉल्विंग असेल आपली, आणि दुसरी असेल ग्राफिकल. ओके, तर ग्राफिकल म्हणजे मी काय म्हटलं, ते ग्राफमध्ये होतं त्या टाईपचे ना, तर त्या टाईपचेच असणार. ओके, तर आपण टाइमपास करायचं सोडून आपण पाहिजे तर पटकन कंप्लीट करूयात, म्हणजे तुम्हाला इझिली कळेल. ओके, तर डिरेक्टली मी सम घेतो किंवा न्यूमरिकल्स घेतो. मग न्यूमरिकल्स वरून इझिली समजेल तुम्हाला. समजा तुम्हाला असा एक क्वेश्चन दिला आहे, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू एच आणि एक्स लेस दॅन इक्वल टू एच. म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू ही एच पेक्षा मोठी आहे, एवढं लक्षात ठेवा, एच पेक्षा मोठी आहे, एक्सची व्हॅल्यू एच पेक्षा छोटी आहे. तर समजा मी इथे जर एखाद वेळेस एक लाईन ड्रॉ केली, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, 2 ॲक्सिस जॉईंट आय मीन ड्रॉ केले मी. आता इथे एक्स इज इक्वल टू आहे ना, एक्स इज इक्वल टू, तर ही एकच एक्सचीच व्हॅल्यू आहे ना. इथे वायची व्हॅल्यू काय, 0 ना, वायची व्हॅल्यू काय 0. मग ही लाईन ह्या ग्राफवरती कुठे ड्रॉ होईल? समजा एक्स इज इक्वल टू दिलेली आहे, वाय दिलाय का नाही, म्हणजे वाय इज इक्वल टू काय असणार, 0. ओके, म्हणजे वाय इज इक्वल टू 0 म्हणजे इथे असेल किंवा इथे असेल किंवा इथे असेल ना. वाय इज इक्वल टू 0 सांगितलं आहे, म्हणजे वाय 0 असणार, म्हणजे एक्सच्या लाईनवर असेल ती लाईन, समजते, अशी असणार ती लाईन. इथे काय असणार, या इथे जर ही लाईन कट करते, इथे समजा इथे 1 आहे, इथे 2 आणि इथे 3 आहे ना, तर इथे एक्स इज इक्वल टू 3 असेल, ह्या पॉईंटला वाय काय असणार, 0 ना, म्हणजे इथे काय वाय 0च आहे, तर ही लाईन ती ड्रॉ करणार 0. समजते. पण तुम्ही म्हणायचं इथे 3 का लिहिलं, हे फक्त एक्झाम्पल म्हणून मी लिहिले रे. एक्स इज इक्वल टू दिलाय आणि वाय दिलेला नाहीये, म्हणजे वाय किती आहे, 0, म्हणजे वाय 0 आहे, म्हणजे लाईन वायला पॅरलल असणार. स्ट्रेट लाईन मध्ये केलेले 11th स्टँडर्डला, जर y इज इक्वल टू 0 आहे तर लाईन वायला पॅरलल जी फॉर्म होती, किंवा असं आपण केलेलं x इज इक्वल टू दिलंय म्हणजे वायला पॅरलल, y इज इक्वल टू दिलंय म्हणजे x ला पॅरलल. ओके, तर आता ही तर मी लाईन ड्रॉ केली. ओके, तर ही तर मी लाईन ड्रॉ केलेली आहे. आता आपल्याला जो एरिया, जो आपण इथे बघा शेडेड एरिया दाखवलेला असा, फिजिबल रिजन किंवा शेडेड एरिया जो दाखवलेला होता, तर तो शेडेड एरिया ह्याच्यामध्ये पण दाखवावा लागणार. तर कसं दाखवणार, ते इथे बघा,
ही साईन खूप मॅटर करते. ओके, तर आता x इज इक्वल टू एच ची मी लाईन काढली. ओके, आता त्याचा रिजन म्हणजे कुठपर्यंत बिलॉंग करू शकते व्हॅल्यू, तर ती कशी सॉल्व्ह करणार. तर x ची व्हॅल्यू h पेक्षा ग्रेटर असेल. ओके, x ची व्हॅल्यू आधी h ला इक्वल, म्हणजे समजा इथे इक्वल आहे आणि त्याच्यानंतरचा रिजन कुठे पाहिजे, x ची व्हॅल्यू h पेक्षा ग्रेटर पाहिजे. ग्रेटर म्हणजे ग्रेटर ह्या साईडला असेल, ह्या साईडला असेल ना. समजा इथे जर h आहे तर मी मागे मागे ट्रॅव्हल करत आलो तर सगळ्या व्हॅल्यू h पेक्षा छोट्या होतील ना. इथे 2, इथे 1, इथे 0, मायनस 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 आणि मायनस मध्ये जातील, म्हणजे h पेक्षा छोट्या असतील. आणि x पेक्षा h पेक्षा जर छोट्या झालेल्या व्हॅल्यू आहेत तर कंडिशन सॅटिस्फाय होईल का, नाही. तर कंडिशन कधी सॅटिस्फाय होते, जेव्हा h ही व्हॅल्यू ग्रेटर होती. h पेक्षा x ची व्हॅल्यू ग्रेटर होती. तर ग्रेटर कुठे होईल, राईट साईडला ना. म्हणजे फिजिबल रिजन कुठे असणार, राईट साईडला. तर तुम्ही असे ॲरो ड्रॉ करा, असे ॲरो ड्रॉ करा. समजते काय, ग्रेटर होते म्हणून. आता ह्याच्यासाठी घ्या h म्हणजे लाईन कुठे असणार, समजा इथेच असेल. ओके, आता x ची व्हॅल्यू h पेक्षा काय छोटी आहे. ओके, x ची व्हॅल्यू h पेक्षा छोटी आहे. तर आता मग रिजन कुठल्या साईडला ड्रॉ होणार, इथे. कंडिशन सॅटिस्फाय पण होते. मग तुम्ही म्हणाल सर इथे समजा मायनस एच आला, तर मायनस एच आला तर लाईन इथे ड्रॉ होईल आणि x ची व्हॅल्यू मायनस एच पेक्षा कमी आहे तरी रिजन इथेच येणार, कारण ही निगेटिव्ह असेल ना. हा ओरिजिन आहे, या साईडला निगेटिव्ह. इथे पण मायनस एच आला, तर इथे पण मायनस एच आला तर लाईन तर इथे ड्रॉ होणार. x इज इक्वल टू मायनस एच, तर लाईन इथे ड्रॉ होणार, कारण हा निगेटिव्ह क्वाड्रंट असतो ना, x साठी निगेटिव्ह लाईन असते. आणि x ची व्हॅल्यू मायनस एच पेक्षा ग्रेटर, तर रिजन याच साईडला असणार. म्हणजे समजते मायनस निगेटिव्ह आणि ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू कसे फॉर्म करतो किंवा कसे प्लॉट करतो. ओके, आपण डिरेक्टली समवर जाऊयात, आपल्याला कळेल सॉल्विंग कशी असणार आहे आणि कशी नाही. ओके, मी मोजके सम घेईल आणि आपण 7 आज पाहिजे तर मोठी व्हिडिओ करूयात, कारण 7.1 आणि 7.2 आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. कारण 7.1 जरी जमत असेल तुम्हाला तर तुम्ही 7.2 इझिली करू शकता. म्हणजे 7.1 फक्त न्यूमरिकल्स दिले, तर 7.2 थिअरॉटिकल दिले, त्यांना न्यूमरिकलमध्ये कन्वर्ट करा आणि सॉल्व्ह करा, तसे असतात. ओके, आपण काय करूया, इक्वेशन घेऊ. ax प्लस बी वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0, ax प्लस बी वाय लेस दॅन इक्वल टू 0. ओके, तर आता इथे एक लाईन आहे, म्हणजे मी एक ग्राफ ड्रॉ करणार. ओके, तर ह्या x ची व्हॅल्यू काय असेल, y ची व्हॅल्यू काय असेल. तर सर्वात पहिले ह्या ज्या इक्वेशन्स असतात ना, ह्याला डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असतं. डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट केला तर डबल इंटरसेप्ट फॉर्म काय असायचा, एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल टू 1 ना. समजते, डबल इंटरसेप्ट फॉर्म असेल तर एक्स बाय ए प्लस वाय बाय इज इक्वल टू 1, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू ए असणार, वाय ची व्हॅल्यू बी असणार. समजते, असं आपण प्लॉट करायचो ना 11th स्टँडर्डला. म्हणजे एक्सच्या डिनॉमिनेटरला जो असेल तो एक्स इज इक्वल टू असेल, वायच्या डिनॉमिनेटरला जो असेल तो वाय इज इक्वल टू असेल आणि त्याची एक लाईन बनली जाईल. ओके, आता इथे बघा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. ओके, तर ग्रेटर दॅन इक्वल टू 0चे सम येत नाहीत, पण मी तुम्हाला MCQ साठी सांगून ठेवतो की कसं असू शकतं. इक्वल टू 0 किंवा लेस दॅन इक्वल टू 0, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल ना, तर ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक असतो की ही जी लाईन आहे ना, ही जी त्यांनी इक्वेशन दिली लाईन, ती ऑलवेज ओरिजिन मधून पास होणार. ऑलवेज ओरिजिन मधून पास होणार. मग कुठून येऊ दे, इथून येऊ दे किंवा इथून येऊ दे, पण ती लाईन ओरिजिन मधून पास होणार आहे, कारण इज इक्वल टू 0 दिलाय किंवा ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन इक्वल टू दिलाय. पण इक्वल टू काय 0 आहे, तर तो ओरिजिन मधूनच पास होणार. ओके, म्हणजे ही इक्वेशन आहे, ही पण काय होणार, ओरिजिन मधूनच पास होणार, अशी असू शकते एका वेळेस. ओके, तर ती इक्वेशन, आता लाईन वरून इक्वेशन कशी, इक्वेशन वरून लाईन कशी प्लॉट करायची हे 9th स्टँडर्डला झाले. ओके, तर आपण पुढे जाऊयात. एखाद मी सम घेतो जे ह्याच्यापेक्षा अजून एक एक्सप्लेन करतो मी पहिले. तर समजा आता इथे ax प्लस बी वाय ग्रेटर दॅन इक्वल टू सी, ax प्लस बी वाय लेस दॅन इक्वल टू सी. ओके, आता इथे काय, इथे 0 0 होता, इथे आलाय सी आणि सी. ओके, तर ह्याच्यामध्ये डिफरन्स काय, इथे 0 0 आलेला आहे
ओके, म्हणजे मी काय सांगितलेलं 0 0 जर असेल तर ओरिजिन मधून तर पास होणारच आहे. आता इथे इज इक्वल टू सी आलेला आहे. ओके, तर लाईन ड्रॉ कुठून होणार? ड्रॉ कुठूनही होईल लाईन कुठूनही ड्रॉ होईल. समजा ह्या इक्वेशनची ही लाईन आहे, तर आपण मागाशी केलेलं शेडेड एरिया, फिजिबल रिजन, ते ह्यांचं फिजिबल रिजन कसं डिसाईड करणार? ह्या व्हॅल्यूवरून, म्हणजे ह्या साईनवरून. तर ह्या साईनवरून कसं डिसाईड करणार? आपण एक्सच्या ठिकाणी आणि वायच्या ठिकाणी 0 0 पुट करणार, म्हणजे ओरिजिनची व्हॅल्यू पुट करणार. आणि जर ती ओरिजिनची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू सी ला सॅटिस्फाय करत असेल ना, तर त्यानुसार आपण फिजिबल रिजन मार्क करू. ओके, त्यानुसार आपण फिजिबल रिजन मार्क करणार. एवढं लक्षात राहू द्या फक्त. तर मार्क कसं करणार ते न्यूमरिकलमध्ये कळेलच, पण ह्या साईडमुळे आणि ओरिजिनच्या व्हॅल्यू इथे पुट केल्यावर आपण फिजिबल रिजन मार्क करणार आहोत. ओके, तर फिजिबल रिजन मार्क करायचं आहे तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला न्यूमरिकल्स घ्यावे लागतील. ओके, तर आपण त्याच्याशी रिलेटेड न्यूमरिकल्स घेऊयात आता. तर 7.1 डिरेक्टली स्टार्ट करू आपण. 7.1. ओके, तर 7.1 आहे. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय आहे? ग्राफिकल सोल्युशन. ओके, तर ग्राफिकल सोल्युशन सांगितलं त्यांनी, ग्राफिकल सोल्युशन. ओके, तर ग्राफिकल सोल्युशन सांगितलं, त्यातले छोटे छोटे सम घेतलेले आहेत. ओके, तर मी सगळेच लिहून घेतो. हा पूर्ण एक सम मी लिहून घेतलेला आहे. 0 हा पहिला सम, एक्स हा दुसरा सम, वाय हा तिसरा सम, आणि हा चौथा सम. म्हणजे का आपण जेवढं स्टार्टिंगला केलं, जे आपण स्टार्टिंगला केलेलं आहे तेच लिहायचं आहे. म्हणजे स्टार्टिंगला काय केलं, आता इथे समजा मी इथे एक ग्राफ काढला. ओके, इथे ग्राफ काढलेला आहे, तर याचा आन्सर काय येईल? याचा आन्सर काय येईल? आता इथे एक्स दिलाय, वाय दिलाय का याच्यात? हा क्वेश्चन 1 आहे, हा क्वेश्चन 2 आहे, हा 3 आणि हा 4 आहे. ओके, आता क्वेश्चन 1 मध्ये एक्स दिलाय, वाय दिलाय का? म्हणजे इथेच मी आहे. एक्स वाय दिलेला नाहीये, म्हणजे वाय 0 असतात, म्हणजे एक्स लाईनवरच असेल. ओके, आणि एक्स पण कोणाला इक्वल दिलाय? 0 ला, म्हणजे हा इथून मूव्हच नाही करता. ओके, म्हणजे त्याची लाईन असेल हीच. ओके, तर त्याची लाईन असेल हीच. आता इथे जो उभा आहे त्याचा एक्स दिलाय, वाय दिलेला नाही. ओके, म्हणजे वाय 0, एक्स दिलाय, एक्स पण किती दिलाय? तो पण 0 दिलाय. ओके, म्हणजे तो इथून तर मूव्ह होणार नाहीये ओरिजिन वरून, तर आता तो इथेच राहिलाय. मग आता त्याचे जे रिजन आहे ना, रिजन म्हणजे काय? आपल्याला जे शेडेड रिजन दाखवायचं होतं, आपण जे ॲरोज दाखवले ते कसं दाखवणार? एक्सची व्हॅल्यू 0 पेक्षा काय आहे? ग्रेटर. एक्सची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर कुठे असेल? तिथे असेल का इथे असेल? बट ऑब्वियस राईटलाच असेल ना. आता 0 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू म्हणजे 1 2 3 4, 0 पेक्षा स्मॉलर येणार ना मागे. 0 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू पाहिजे एक्सची, तिथे असणार फिजिबल रिजन. तर आपला फिजिबल रिजन असणार, म्हणजे ते तुम्ही लिहिणार आता इथे एक्स, इथे वाय. ओके, समजतंय? हे झालं ग्राफिकल मेथड. आता ह्याचं काय असणार? ह्याचं काय असणार? इथे ना, ह्याचं काय असणार? लेफ्टला. ह्याचं काय असणार? मग आता तुमच्या असं डोक्यात नाही येते ना की सर इथे आता तुम्ही वाय ॲक्सिसवर का दाखवलं? तुम्ही एक्स ॲक्सिसवर दाखवायला पाहिजे होतं ना. अरे एक्स ॲक्सिसवर जर मी रिजन दाखवलं वर, तर एक्स ॲक्सिसवर रिजन दाखवलं म्हणजे व्हॅल्यू वाढते कोणाची? वायची. वायची व्हॅल्यूच वाढत नाही इथे, वाय 0च दिलाय डिरेक्टली. तर इथे वरती रिजन वाढणारच नाही, आणि वरती रिजन वाढलं म्हणजे वाय डायरेक्शनला वाढतोय. समजतंय? आणि ते वायची व्हॅल्यू नाहीच आहे, इथे एक्सची व्हॅल्यू आहे. मग एक्सची व्हॅल्यू वाढली पाहिजे म्हणून रिजन इथे दाखवले. समजतंय? मुलांना असं वाटतं की सर एक्स दिलाय ना, तर एक्सच्याच ॲक्सिसने वाढलं पाहिजे. अरे एक्सच्या ॲक्सिसवर नाही वाढणार, एक्स ॲक्सिस वाढली पाहिजे, एक्सच्या ॲक्सिसवर नाही वाढणार. मग एक्सची ॲक्सिस कधी वाढेल? जेव्हा वायला फिजिबल रिजन, वाय पासून फिजिबल रिजन पुढे जाईल. ओके, त्यानंतर आता इथे वाय ग्रेटर दॅन 0 दिलं, म्हणजे दोन्ही इथेच आहेत. ओके, आता वायची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर पाहिजे, तिथे फिजिबल रिजन असणार इथे. असंच तुम्ही मार्क करणार आहे. आता मग ह्याचं काय असणार ते तुम्ही करा. छोटासा सम आहे. ओके, हे तुम्ही लिहून घेणार आहात. ओके, पाहिजे ते व्हिडिओ पॉज करा
आणि लिहून घ्या. म्हणजे काय करणार, ग्राफ ड्रॉ करणार आणि तसेच क्वेश्चन असतात. असे मे बी MCQsला येतात. MCQsला येतात की एखादा ग्राफ दिलेला असतो, आणि 4 ऑप्शन जातात आणि त्या ग्राफचे इन इक्वेशन कुठला आहे, त्या ग्राफचा इन इक्वेशन कुठला आहे हे विचारलेलं असतं. ओके, तर तर आपण एक सम घेऊया. तर सम काय आहे, एक्स प्लस 2y लेस दॅन 6. आता ही तुम्हाला इक्वेशन दिलेली आहे. ओके, आता ही जी इक्वेशन दिलेली आहे ना, अशाच टाईपचे तुम्हाला सम दिलेले आहेत. ओके, टेक्स्टबुकमध्ये. तर ही जी इक्वेशन दिली आहे ते इक्वेशन सॉल्व कशी करणार, किंवा इक्वेशन सॉल्व करण्यापेक्षा इक्वेशनला तुम्ही प्लॉट कसे करणार, किंवा फॉरवर्ड काय बोलते, फिजिबल रिजन फाइंड आउट करायला सांगितलेला आहे इक्वेशनचा. तर तो कसा काय फाइंड आउट करणार. ओके, तर स्टार्ट करू आपण. आता ही जी इक्वेशन दिली आहे ना, ही जी इक्वेशन दिलेली आहे, तर ह्याला सॉल्विंग टेक्स्टबुकमध्ये पण सेम दिली. म्हणजे टेक्स्टबुकमधली पण इझी आहे, पण ती लेंदी आहे थोडीशी. आणि हा तुम्हाला जो सिलेबस आहे ना, तो लास्ट इयरपर्यंत ऑलमोस्ट नव्हताच. म्हणजे 5% किंवा 10% पर्यंतच होता. हा तुमचा जो सिलेबस आत्ता ह्या वेळेस टाकलाय ना, लिनियर प्रोग्रामिंग, तर हा तुम्हाला नेक्स्ट इयरला आहे. म्हणजे इंजिनिअरिंग लेवलचा होता हा, तो तुम्हाला आत्ता टाकलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करा, मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि इन इक्वेशनची फिजिबल रिजन फाइंड आउट करा. ओके, तर ह्या इक्वेशन दिलेल्या आहेत किंवा ह्याची सॉल्विंग असणार आहे. तर मॅक्सिमम मिनिमम हे ते नेक्स्ट एक्सरसाइजमध्ये असेल, पण इथे ह्याची सॉल्विंग कशी आहे तर ती टेक्स्टबुकमध्ये दिली आणि मी कशी करतोय ते पण बघा. जी इझी वाटेल ती करू शकता. ओके, तर मी ही करणार आहे. काय करणार, पहिले इन इक्वेशन लिहून घेईल. सर्वात पहिले आपल्याला एक टेबल बनवायचं असतं, ते इन इक्वेशन, आणि त्यानंतर एक इक्वेशन, त्यानंतर एक डबल इंटरसेप्ट फॉर्म. ओके, एक झाला डबल इंटरसेप्ट फॉर्म आणि फिजिबल रिजन रे यार. ओके, फिजिबल रिजन लाइज. ओके, फिजिबल रिजन लाइज बिटवीन असं सांगितलेलं आहे. ओके, तर फिजिबल RE असेल किंवा RA असेल, आता उतना ते चलते. ओके, ते चलो. तर आता हा फिजिबल रिजन लाइज कशाला लाइज करतो ते विचारलेलं आहे. ओके, त्यांनी. तर ओके, तर इन इक्वेशन्स काय, ही ना x प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 6. ओके, एक्स प्लस इथे इच्या एक्स प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 6. आणि त्यानंतर ही लिहून घेतली मी इन इक्वेशन. त्यानंतर आता आहे इक्वेशन. आता एक्स प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 6 आहे ना, ते इक्वेशनमध्ये कन्वर्ट करताना काय करतो, ही साईन निघून जाते आणि राहतो काय फक्त इज इक्वल टू ना. तर एक्स प्लस 2y इज इक्वल टू 6. एक्स प्लस 2y इज इक्वल टू 6. आता डबल इंटरसेप्ट फॉर्म का असतो बघा. इथे लिहितो मी, एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल टू 1. हा डबल इंटरसेप्ट फॉर्म असायचा. ओके, आठवतं 11th स्टँडर्डला आपण केलंय. ओके, तर हा डबल इंटरसेप्ट फॉर्म आहे. म्हणजे इक्वेशन इज इक्वल टू 1 आहे ना, म्हणजे इज इक्वल टू 1 आला पाहिजे. तर इथे जर मला 1 आणायचं आहे तर मी काय करणार, ह्या पूर्ण इक्वेशनला 6 ने डिवाइड करणार ना, म्हणजेच मला इथे इज इक्वल टू 1 मिळेल. ओके, तर तुम्हाला अशाच टाईपचे सम येतील जिथे इज इक्वल टू 1 पॉसिबल असेल. ओके, मग कधी 28 दिलेला असेल, कधी 72 दिलेला असेल, कधी 64 दिलेला असेल, तर इज इक्वल टू 1, तर त्याचनुसार इथले पण नंबर डिव्हिजिबल असतील असेच नंबर इथे मिळतील. मोस्टली 90% तसेच मिळणार आहेत. आणि 10% मग तसे मिळाले तर ते मॅक्सिमम किंवा मिनिमममध्ये गेलेले असतील. ओके, ते मी तुम्हाला सांगेल. पण इथे आता 6 आहे, तर मला इथे जर 1 आणायचं आहे तर मी काय करणार, या पूर्ण इक्वेशनला 6 ने डिवाइड करणार. तर इथे समजा मी 6 ने डिवाइड केलं. ओके, तर इथे तर 1 होईल, इथे काय होईल, इथे डिवाइड करायला काहीच नाही. तर इथे इक्वेशन आहे एक्स बाय 6 प्लस इथे काय राहणार, वाय बाय, इथे पण 6 ने डिवाइड केले तर 2/6 म्हणजे 3 इज इक्वल टू 1. हे मी माझी मेथड सांगतोय, मी टेक्स्टबुकमधली पण मेथड सांगेल तुम्हाला. ओके, तर x/6 y/3 ही मिळाली. आता x/6 आणि y/3
ही तर मिळालेली आहे, म्हणजे मी याच्यावरून काय करणार आहे, ग्राफ प्लॉट करणार आहे. ओके, ग्राफ मी प्लॉट करणार आहे म्हणजे मला एक लाईन मिळेल. ओके, लाईन तर मिळाली, पण त्यानंतर आपण जे शेडेड एरिया दाखवलेलं बघा, शेडेड रिजन, म्हणजे ते बघा अशी लाईन असेल तर शेडेड रिजन असं दाखवलेलं होतं. तर तो कशावरून दाखवणार, आपल्याला ही इक्वेशन मिळाली. आता ही इक्वेशन कशासाठी, म्हणजे इथे x ची व्हॅल्यू 6 आहे, y ची व्हॅल्यू 3 आहे, ही व्हॅल्यू आपण पुट करणार आणि लाईन ड्रॉ करणार. आता शेडेड रिजन कशावर बेस्ड असणार, ही जी इन इक्वेशन आहे ना त्याच्यावर. म्हणजे काय करणार, या इन इक्वेशनमध्ये आपण ओरिजिनची व्हॅल्यू पुट करणार. म्हणजे ओरिजिनला x किती असतो 0, ओरिजिनला y किती असतो 0. जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर लाईन किंवा तो रिजन टुवर्ड्स दी ओरिजिन असतो, टुवर्ड्स दी ओरिजिन. आणि कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर अवे फ्रॉम दी ओरिजिन. म्हणजेच काय मी तुम्हाला सांगतो. ओके, तर आता इथे तर आहे, आता आपण ही इक्वेशन आहे इन इक्वेशन, तर इन इक्वेशन लिहून घ्या. ओके, x + 2y लेस दॅन इक्वल टू 6. ओके, लेस दॅन इक्वल टू 6 आहे. आता मी काय करणार, ओरिजिन इज इक्वल टू 0 ना, म्हणजे ती व्हॅल्यू मी इथे पुट करणार. तर इथे काय असणार 0 0 मी व्हॅल्यू पुट करणार ह्या इक्वेशनमध्ये, म्हणजे x च्या जागी काय येणार 0 प्लस y च्या जागी पण काय येणार 0, 0 × 2 0 लेस दॅन इक्वल टू 6. म्हणजे 0 लेस दॅन इक्वल टू 6. कंडिशन सॅटिस्फाय होते का, होतीये ना, इक्वल टू नाहीये पण लेस दॅन तर आहे ना. तर मी काय सांगितलं 0 लेस दॅन ऑर इक्वल टू असतो ना, तर 6 पेक्षा 0 हा लेस दॅनच आहे, म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. तर फिजिबल रिजन लाइज टुवर्ड्स दी ओरिजिन. ही लाईन लिहायची असते, टुवर्ड्स दी ओरिजिन किंवा अवे फ्रॉम द ओरिजिन. ओके, तर कसं सॉल्व, आता ही सॉल्विंग आहे ना, हे तुम्ही हा टेबल इथे बनवणार एवढा. त्याच्यानंतर ही सॉल्विंग आहे ना, टेबलच्या खाली सॉल्व करायची असते. टेबलच्या खाली सॉल्व केल्याच्या नंतर ही जी कंडिशन आहे, ह्या कंडिशनवरून तुम्हाला कळलं ना 0 व्हॅल्यू काय 6 पेक्षा लेसच आहे. एवढं लक्षात ठेवा, इज इक्वल टू जरी असेल ना तरी एक कंडिशन तर सॅटिस्फाय होती ना 6 पेक्षा लेस असण्याची, आणि कंडिशन सॅटिस्फाय होते म्हणजे इन इक्वेशनची कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. म्हणून जो फिजिबल रिजन असेल ना तो काय करणार, टुवर्ड्स दी ओरिजिन ऍक्ट करणार. ओके, आता टुवर्ड्स दी ओरिजिन तुम्ही म्हणताय सर एवढं, पण ते ग्राफ मध्ये कसं प्लॉट करू, तर ग्राफ बघा, इथे आपण एक ग्राफ प्लॉट करूया. ओके, तर आता x 6 आहे ना, म्हणजे समजा इथे काहीतरी 6 असेल की इथे घेऊ, डिरेक्टली 6 घ्या तुम्ही, छोट्या छोट्या व्हॅल्यूज देत नाही असं. 6 म्हणजे इथे एक मिळाला पॉईंट. ओके, त्यानंतर y 3, तर इथे मिळालं आहे. ओके, तर मी काय करणार, त्या दोघांना जॉईन करतो. आता इथे आता इथे मी जॉईन केलं. ओके, इथे मी जॉईन केलेलं आहे. तर आता मला ही लाईन मिळाली ना, तर मी लाईनवर काय करणार, लाईनची इक्वेशन लिहून घेणार ना, x + 2y = 6. लाईन तर मिळाली. ओके, आता हा जो पॉईंट आहे आणि हा जो पॉईंट, आता फिजिबल रिजन लाईज टुवर्ड्स दी ओरिजिन. आता ही लाईन आहे तर रिजन मे बी इथे असू शकतो किंवा खाली असू शकतो, दोन्ही साईडला असू शकतो ना. मग कुठल्या साईडला असणार, टुवर्ड्स दी ओरिजिन, म्हणजेच असं असे तुम्हाला समजणार आहेत. आणि हा मे बी तुम्हाला 2 ते 3 मार्क्स लागेल, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल. मी फक्त काय करतो, एकदाच सम तुम्हाला एक्सप्लेन करतो, बाकी आरामात मुलांना समजतं. एकदा दोनदा त्यांनी प्रॅक्टिस केली ना, इझी सम लगेच कळतात. काय करणार, हा क्वेश्चन दिलेला आहे त्याला ग्राफिकल मेथडमध्ये सॉल्व करायला सांगितलं, तुम्ही काय करणार, इन इक्वेशन आणि इक्वेशनमध्ये लिहून घेणार. इन इक्वेशन लिहिली, इक्वेशन काय इक्वल टूची साईन, डबल इंटरसेप्ट फॉर्मवरून ते झालं. म्हणजे मला कळणारे पॉईंट्स मिळाले मला ग्राफ प्लॉट करण्यासाठी. आता ग्राफचा फिजिबल रिजन कुठे असेल, अवे फ्रॉम द सेंटर, सेंटर काय होतं, अवे फ्रॉम दी ओरिजिन किंवा टुवर्ड्स दी ओरिजिन असं असेल.
तर ते कशावर ठरवणार, इन इक्वेशन लिहून घेणार. इन इक्वेशनमध्ये ओरिजिनच्या व्हॅल्यू पुट करणार 0 0. जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर टुवर्ड्स दी ओरिजिन, कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर अवे फ्रॉम दी ओरिजिन. ओके, समजले. ह्याच्यानंतर आपण अजून एक सम घेऊया. ओके, याच्यानंतर 2 सम दिले, म्हणजे 2 सम असणार आहेत. तर त्यातलं तर आपण आता एक घेतलेलं आहे. ओके, हा तर आता आपण घेतलाय. आणि आता पुढचा एक सम घेऊया. पुढच्या सम मध्ये तुम्हाला 2 इक्वेशन दिलेले आहेत किंवा 2 इन इक्वेशन दिले आहेत. ओके, तर 2 इन इक्वेशन दिल्या तर त्यांना सॉल्व कसं करणार किंवा त्यांचा फिजिबल रिजन कसा सॉल्व करणार. ओके, तर तुम्हाला 2 इक्वेशन कुठल्या दिल्या, 2x + y ग्रेटर दॅन 2x - y लेस दॅन इक्वल टू 1. ओके, तर तुम्हाला आता ही व्हॅल्यू दिलेली आहे आणि ह्याचा फिजिबल सोल्युशन ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचं, ग्राफिकल सोल्युशन फाइंड आउट करायचं. ओके, तर काय असतात आपले रूल्स, काय असतं, आपण ह्याला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करतो ना. आता मी डिरेक्टली तुम्हाला टेबलच बनवतोय. ओके, तर इथे असणार इक्वेशन, इन इक्वेशन. ओके, इन इक्वेशन काय, 2x + y ग्रेटर दॅन 2. ओके, आणि त्यानंतर इथे असणार x - y लेस दॅन इक्वल टू 1. तिथे झालं. त्यानंतर असणार इक्वेशन, इक्वेशन काय असणार, इक्वल टू ची साइन असणार ना. 2x + y = 2, x - y = 1. हे पण मिळालं. आता त्यानंतर पुढचं काय असतं, डबल इंटरसेप्ट फॉर्म ना, डबल इंटरसेप्ट फॉर्म. ओके, तर डबल इंटरसेप्ट फॉर्म असणार ते ह्याच्या काय करणार मी, डबल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार ना. तर डबल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय असतं आपलं रूल, = 0 पाहिजे. याच्या आधी इथे लिहिलेलं बघा, मी मागाशी लिहिलेलं होतं, = 1 पाहिजे असते व्हॅल्यू. तर मी काय करणार, इथे 2 आहे तर 2 च्या जागी 1 आणायचं. तर काय करणार मी, पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड करणार. तर इथे इक्वेशन काय बनेल मग, x/2/2 म्हणजे 1. तो 1 पण लिहून ठेवा कारण तुम्हाला पॉईंट पाहिजे. इथे प्लस y/2 = 1. ओके, सेम प्रोसिजर फॉर दिस. इथे ऑलरेडी दिले ना, म्हणजे इथे काय असणार, x/1 - y/1 = 1. ओके, समजते, इथे ऑलरेडी 1 आहे. तर त्यानंतर काय असणार, ओरिजिन, सॉरी फिजिबल रिजन ना आपला, फिजिबल रिजन कुठे प्लॉट करतो ना, लाईज, कुठे लाय करतो. ओके, तर कुठे लाय करत आहे हे कशावरून ठरवतो आपण, ह्या इक्वेशन सेपरेटली सॉल्व करतो ना. ओके, तर त्या इक्वेशन सेपरेटली, आता इथे जागा नाही तर मी तिथे सॉल्व करतो त्या. ओके, तर 2x + y ग्रेटर दॅन 2, पहिली इक्वेशन सॉल्व करूयात. मी काय सांगितलेलं, इक्वेशन सॉल्व करायचे आहेत तर कसं करणार, ओरिजिनची व्हॅल्यू पुट करणार ना. तर इथे पण 0 येणार, इथे पण 0 येणार ना, म्हणजे 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 2. कंडिशन सॅटिस्फाय होत आहे का, कंडिशन सॅटिस्फाय होत आहे का, नाहीच ना. 2 तर 0 ला इक्वल नसतोच, म्हणजे इक्वल तर नाहीच. राहिला काय, ग्रेटर किंवा लेस. तर हा काय ग्रेटर दिलाय, तर 2 पेक्षा 0 काय ग्रेटर असतो का, नाही. तर कंडिशन नॉट सॅटिस्फाय ना. आता असं क्रॉस नाही करायचा, पण मी केलंय फक्त. ओके, तर कंडिशन नॉट सॅटिस्फाय. जर सॅटिस्फाय होत असेल तर टुवर्ड्स दी ओरिजिन, आणि सॅटिस्फाय होत नसेल तर अवे फ्रॉम दी ओरिजिन. ओके, अवे फ्रॉम दी ओरिजिन. दुसरी इक्वेशन घ्या, x - y लेस दॅन इक्वल टू 1. याच्यामध्ये पण काय करणार, 0 0 पुट करणार ना. तर किंवा इथे सॉल्व करतो मी त्याला, x - y लेस दॅन इक्वल टू 1. ओके, तर काय करणार, ओरिजिन म्हणजे 0 - 0 लेस दॅन इक्वल टू 0 म्हणजे 0 लेस दॅन इक्वल टू 0. व्हॅल्यू 1 पेक्षा 0 ची व्हॅल्यू कमी आहे. ओके, म्हणजे बट ऑब्वियस ना, 1 इज नॉट इक्वल टू 0 असतो. इथे इक्वल तर कंडिशन सॅटिस्फाय होत नाहीये, पण 0 1 पेक्षा लेस असतो. ही कंडिशन सॅटिस्फाय होते, ही जर कंडिशन सॅटिस्फाय होतीये तर आपला काय रूल होता, कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर टुवर्ड्स दी ओरिजिन. तर इथे काय असणार, टुवर्ड्स दी ओरिजिन. ओके, टुवर्ड्स दी ओरिजिन. तर आता
टुवर्ड्स दी ओरिजिन आहे. म्हणजे तुम्ही म्हणा सर इथे तर दोन कसे काय आले, एक अवे फ्रॉम आणि एक टुवर्ड्स, म्हणजे लाईन काय अशी होणार का काय? अशी नाही होणार आहे. ही लाईन वेगळी आणि ही लाईन वेगळी, म्हणजे एका ग्राफमध्ये आता दोन लाईन येणार आहेत. ओके, तर आता आपण ग्राफ प्लॉट करू. ओके, तर ग्राफ प्लॉट करण्यासाठी इथे काय असणार, एक्स इज इक्वल टू 1 ना, एक्स इज इक्वल टू 1 आणि वाय इज इक्वल टू 1. तर एक्स इज इक्वल टू 1 आणि वाय इज इक्वल टू 2 ग्राफ प्लॉट कसं करणार. आता मी थोडं या साईडला नाही आहे, थोडं ह्या साईडला आहे का, कारण इथे एक व्हॅल्यू आली आहे मायनस, म्हणजे वायची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे, म्हणजे इथे पण प्लॉट होऊ शकतं. समजते. तर आपण इथे घेतला 1, इथे 2, इथे 3. मॅक्झिमम व्हॅल्यू किती 1 1 2च आहे. ओके, तर इथे घेतला 1, इथे 2 1 2 3 1 2 आणि इथे 3. ओके, तर आता फर्स्ट इक्वेशनचे पॉईंट्स आहेत 1 2 ना, म्हणजे एक्स इज इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू 1 म्हणजे हा पॉईंट, वाय इज इक्वल टू 2 म्हणजे हा पॉईंट. तर एक आपण जी इक्वेशन लाईन ड्रॉ करणार ती लाईन असणार अशी. ओके, तर ही इक्वेशन आहे, तर या इक्वेशनची लाईन ही आहे. तर इक्वेशन काय असणार आहे, 2x प्लस वाय इज इक्वल टू 2. ओके, तर ही लाईन मी ड्रॉ केली. आता सेकंड लाईनची इक्वेशन ही आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. तर त्याचे लाईन प्लॉट करण्यासाठी कॉर्डिनेट्स काय असणार आहे, म्हणजे पहिला कॉर्डिनेट काय, एक्स इज इक्वल टू 1 आणि वाय इज इक्वल टू -1 असणार आहे. डबल इंटरसेप्ट फॉर्म प्लससाठी असतो, पण इथे मायनस आहे, इक्वेशनमध्ये ऑलरेडी मायनस आहे. तर आपण काय करू, हा जरा डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये प्लस केला, म्हणून मग आता जो मायनस होता तो मायनस इथे देऊन टाकलाय. समजते. हा जो मायनस होता तो इथे आणलेला, पण आपल्याला डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये पाहिजे होता, इथे प्लस आणला आणि डिरेक्टली इथे मायनस दिलाय. जर तुम्हाला इझिली समजत असेल इथे मायनस आणि डिरेक्टली 1, आणि तुम्ही डिरेक्टली -1 खालीच प्लॉट करणार असाल तर इझीच आहे, कारण इथून कळून येते ना. पण काय काय फ्लोमध्ये हा मायनस कन्सिडरच नाही करत. 1 1 1 1 आणि रिजन फाइंड आउट करता निघून लाईन अशी नाही येणार आहे, लाईन इथे -1 येणार आहे, म्हणजे इथे एक्स इज इक्वल टू 1 असेल आणि वाय इज इक्वल टू -1 असेल, कारण इथे मायनस आहे. ओके, ते असं करा. ओके, तर 1 आणि मायनस म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 हाच पॉईंट आणि वाय इज इक्वल टू -1 म्हणजे हा पॉईंट असणार ना, खाली आहे ना, वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस आहे. ओके, तर लाईन ड्रॉ होणार अशी. ओके, लाईन ड्रॉ होणार अशी आणि लाईनची इक्वेशन काय असेल, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आता मी या अशा प्रकारे लिहितो, तर तुम्ही असे नाही लिहायचं एक्झामला, तुम्ही लाईनवरच लिहिणार. आता इथे मला जागा नाही किंवा बोल्ड, तो अख्खा बोर्ड मी असा टिल्ट नाही करू शकत लिहिताना, म्हणून मी असं लिहितो. ओके, तर आता हे तर झाले लाईन प्लॉट केले. आता फिजिबल रिजन कुठे लाय करणार ते द्यायचे ना, तर अवे फ्रॉम द ओरिजिन, म्हणजे पहिली इक्वेशन कुठली ही, तर पहिलं इक्वेशन काय होता, अवे फ्रॉम द ओरिजिन. ओके, अवे फ्रॉम द ओरिजिन पहिली हीच लाईन आहे ना, 2x प्लस 5, आणि त्यानंतर टुवर्ड्स दी ओरिजिन म्हणजे हा असणार टुवर्ड्स दी ओरिजिन. ओके, अशा प्रकारे प्लॉट होणार आहे. आणि समजा इथे पण काय, ते तुम्ही ओ आहे, इथे ए देऊ शकता, इथे बी देऊ शकता, इथे सी देऊ शकता. हे कसे, हे ABCD हे जी नेमिंग दिलेली आहे, हे ABCD नेमिंग नेक्स्ट क्वेश्चन्समध्ये कशी यूज करायची आहे ते पण मी सांगणार आहे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. फक्त तुम्ही ही प्लॉटिंग अशी देऊ शकता आणि एवढं सॉल्व्ह करू शकता. ओके, हे पाहिजे ते लिहून घ्या. ओके, तर आता आपण पुढे जाऊयात. पुढचे सम पण इझी आहे, 7.2 डिरेक्टली. त्याच्यामध्ये फक्त आत्ता आपण जो सम केलेला ना, फिजिबल रिजन फाइंड आउट केलेला आहे, तोच फिजिबल रिजन फाइंड आउट करायचा आहे. फक्त त्याच्यामध्ये फिजिबल रिजन बाउंडेड आहे की अनबाउंडेड आहे हे डिसाईड करायचं. म्हणजे दोन फिजिबल रिजन एकमेकाला क्रॉस ओव्हर, आता जसे ह्याच्यामध्ये क्रॉस केलेले होते ना, तसे त्याच्यामध्ये पण क्रॉस करणार, पण ते बाउंडेड असेल की अनबाउंडेड हे एवढंच एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे काय, आता मी एक सम लिहून घेतो डिरेक्टली. 3x, दोनच सम आहेत, एक थेरॉटिकल असणार आहे आणि एक असा डेली न्यूमरिकल दिलेला असेल. ओके, 4x आणि इथे असणार 4x प्लस 7y लेस दॅन इक्वल टू 28. ओके, तर पुढे जाऊ आपण. तर
ही इक्वेशन दिलेली आहे, तर आपण पटापट करूया. आपल्या डिरेक्टली फायनलवाला आन्सर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, बाकी हे तर आपल्याला येतच. ओके, तर ह्या इक्वेशनला काय करणार, इन इक्वेशन आहे ना ही, तर इन इक्वेशन लिहून घेणार. इन इक्वेशन 3x प्लस 4y ग्रेटर दॅन 12 आणि 4x प्लस 7y लेस दॅन 28. इन इक्वेशन तर झाली. त्यानंतर इक्वेशन काय असणार, इक्वल टू 3x प्लस 4y इक्वल टू 12, 4x प्लस 7y इक्वल टू 28. ओके, तर आता हे झाले. त्यानंतर काय असणार, डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्मसाठी काय असते, इज इक्वल टू 1 लागतो. त्या पूर्ण इक्वेशनला कशाने डिवाइड करणार, 12 ने. ओके, तर x बाय 3/12 ना, 3/12 म्हणजे 4 प्लस y बाय 3 इज इक्वल टू 1. पूर्ण इक्वेशनला 12 ने डिवाइड केलं. इथे पूर्ण इक्वेशनला कशाने डिवाइड करणार, 28 ने. तर इथे येणार x बाय, इथे 4 आहे, 4/28 म्हणजे 4/28, तर 7 जाईल ना इथे. ओके, प्लस y 7/28 म्हणजे 4 जा इज इक्वल टू 28. ओके, आता इथे तर आपण रिजन ड्रॉ करणार आहोत, आय मीन तो ग्राफ प्लॉट करणार. पण ग्राफ अवे का टुवर्ड्स हे कसे डिसाईड करणार, यांच्यावरूनच ना, म्हणजे ह्या इक्वेशनवरून. तर इथे घ्या 3x प्लस 4y ग्रेटर दॅन 12. हे काय म्हटलं, ओरिजिनची व्हॅल्यू पुट करायची, इज इक्वल टू 0 0. हे इथे काय ना, 0 ग्रेटर दॅन 12. डायरेक्टच कन्सिडर लिहून टाकू आपण, 0 ग्रेटर दॅन 12. म्हणजे इथे काय ना, 0 प्लस 0 ना, 0 ग्रेटर दॅन 12 म्हणजे 0. आता ही कंडिशन सॅटिस्फाय आहे का, नाही आहे. इक्वल टू 12 ते नसणार, 0 नॉट इक्वल टू 12 असतो, आणि 0 इज नॉट ग्रेटर दॅन 12 म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय नाही होते. कंडिशन सॅटिस्फाय नाही होते तर आता इथे फिजिबल रिजन घेतो मी फक्त. फिजिबल रिजन आता आपल्याला जागा लागेल इथे, तर हा काय असणार, कंडिशन सॅटिस्फाय नाही होते, अवे ना, इथे फक्त अवे लिहितो, अवे फ्रॉम द ओरिजिन. कंडिशन सॅटिस्फाय नाही होते. आता इथे सेकंड कंडिशन, 4x प्लस 7y लेस दॅन इक्वल टू 28. ओके, लेस दॅन इक्वल टू 28 आहे, तर इथे पण 0 लेस दॅन इक्वल टू 28. कंडिशन सॅटिस्फाय, 0 इक्वल टू 28 नाहीच आहे, पण दुसरी कंडिशन काय, 28 पेक्षा 0 लेसच आहे ना, तर कंडिशन सॅटिस्फाय. ओके, लेस दॅन इक्वल टू दोघांना कॉमन घेऊ नका, म्हणजे एकाच वेळेस कन्सिडर करू नका. 28 इक्वल टू आहे का 0, नाही, पण 28 लेस दॅन 28 ग्रेटर दॅन द 0 आहे ना, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते, ही कंडिशन सॅटिस्फाय होते. तर इथे येणार टुवर्ड्स दी ओरिजिन. ओके, तर आता हा ग्राफ आम्ही हा टेबल बनवलाय, हा बनवला. आता त्यानंतर काय करणार, ग्राफ प्लॉट करणार. आता इथे बघा, इथे 7 आहे, 4 आहे, 4 आहे, 3 म्हणजे मॅक्झिमम नंबर काय 7, आणि ते एक तरी निगेटिव्ह आहे का, नाही. तर ग्राफ डिरेक्टली फर्स्ट क्वाड्रंटमध्येच येणार आहे. एक पण व्हॅल्यू निगेटिव्ह नाही, तर ग्राफ फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. ओके, हे तर 10thला झाले, आता एवढं काही एक्सप्लेन करायची गरज नाही. तर मॅक्स व्हॅल्यू x 7 आहे, म्हणजे x 7 पर्यंत जाणार आहे. ओके, तर इथे मिळणार, पहिली लाईन ड्रॉ करून घेऊया आपण. x इज इक्वल टू 4 ना, तर इथे कुठेतरी 4 असेल, आणि y इज इक्वल टू 3 म्हणजे इथे कुठेतरी 3 असेल. तर ही लाईन मी ड्रॉ करतो. ओके, तर ही लाईन मी ड्रॉ केलेली आहे. ओके, तर ह्या लाईनची इक्वेशन काय, या लाईनची इक्वेशन काय, 3x प्लस 4y इज इक्वल टू 12. आता मी पटापट ड्रॉ करतोय, आणि त्यानंतर किंवा तुम्ही ह्याच वेळेस रिजन पण लिहू शकता. म्हणजे आता अवे सांगितलं तर अवे फ्रॉम द ओरिजिन आहे ना, तर ह्याच वेळेस तुम्ही रिजन पण ड्रॉ करू शकता असं. ओके, तिथं प्लॉट केला. आता नंतर दुसरी लाईन, दुसरी काय 7 ना, म्हणजे x ची व्हॅल्यू 7, म्हणजे समजा इथे काहीतरी 7 आहे. ओके, इथे आहे 7, इथे 4 आहे, इथे 7 आहे, इथे y ला 3 आहे. आता इथला y किती आहे, 4 आहे, तर समजा इथे कुठेतरी 4 असेल. ओके, तर त्यांची पण लाईन कशी ड्रॉ होईल, अशी लाईन ड्रॉ होणार आहे. ओके, अशी लाईन ड्रॉ होणार आहे. आणि आता त्या ही पहिली लाईन आहे, त्याचा अवे गेलेला आहे,
आता ही जी दुसरी लाईन आहे ती पण आपण ड्रॉ केली, दुसरी लाईन इथे 4 आहे आणि त्याचं काय असणार आहे रिजन टुवर्ड्स द सेंटर, सॉरी टुवर्ड्स द ओरिजिन ना, तो असणार असा, तो असणार असा. आता दोन्ही लाईन मध्ये कॉमन रिजन केवढा आहे, दोन्ही लाईन मध्ये कॉमन, हे बघा ही लाईन मे बी इथे कुठेतरी मेश करू शकते, पण इथे बघा हा एवढा एरिया ना, हा एवढा एरिया, म्हणजे आता समजा इथे आपण 3 आहे ना, समजा इथे काहीतरी ए देऊया, इथे बी, इथे सी आणि इथे डी आणि इथे तर ओ आहेच. म्हणजे हा जो एरिया आहे ना, हा दोघांमध्ये कॉमन असणार आहे. हा जो एरिया आहे ना, हा पूर्ण दोघांमध्ये कॉमन असणार आहे. ते एवढाच रिझन लिहायचा आपल्याला. म्हणजे आता इथे डी आणि इथे काहीतरी ई लिहिलं, हा झालं तुमचं सोल्युशन. कारण दोघांमध्ये कॉमन काय असणार आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. समजतंय काय करणार आहे आपण? तोच रिजन फक्त त्यांनी सांगितलेलं असं फिजिबल रिजन ड्रॉ करा, तर आपण एकासाठी वर केलं, एकासाठी खाली केलं. कारण जसं सांगितलं तसंच मगाशी जे केलं तेच करणार आहे. फक्त ह्याच्यामध्ये दोघांमध्ये कॉमन कुठलं असलं तर दोघांमध्ये कॉमन हा असणार. समजलंय? तर हे पण लिहून घ्या. ओके, तर आता हा लास्टचा सम असेल, तो पण थिअरी क्वेश्चन आहे. 7.2 मधलाच आहे, तो पण 7.2 मधलाच आहे आणि तो पण थिअरी क्वेश्चन आहे. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही 7.2 मधले 2च सम घेतले. अरे 7.2 मधले सम जाऊन तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघा, 7.1 वरच बेस्ड आहे. जे आपण स्टार्टिंगला बेसिक घेतलं ना, त्या बेसिकवरच ते सॉल्व्ह करायचे. ओके, तर 7.2 मधला थिअरी क्वेश्चन आहे. तो थिअरी क्वेश्चन तुम्हाला आता वर येत असेल. ओके, तर तो थिअरी, तर तो थिअरी क्वेश्चन काय असेल तर तो मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे वाचून दाखवतो. अ कंपनी प्रोड्यूस 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स. ओके, तर जो वर येत असेल ना तो क्वेश्चन, तो तुम्ही पहिले लिहून घेणार आता आणि त्यानंतर मग मी जे डिक्टेट करतोय ना ते तुम्ही क्रॉस चेक करणार त्याच्याबरोबर. ओके, अ कंपनी प्रोड्यूस 2 टाइप्स ऑफ आर्टिकल ए अँड बी विच इज सिल्वर अँड गोल्ड. सिल्वर आणि गोल्ड असे 2 आर्टिकल्स असणार आहे, ए बी, आणि त्याच्यामध्ये रिक्वायर्ड काय, सिल्वर आणि गोल्ड. तर त्याच्यानुसार आपण काय करणार, टेबल बनवून घेणार आणि त्या टेबलवरून आपण इक्वेशन बनवणार. ओके, म्हणजे आपल्याला ह्याच्या आधीचे जेवढे सम होते त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये आपल्याला डिरेक्टली इक्वेशन दिलेली असायची, इन इक्वेशन दिलेले असायचे, पण ह्याच्यामध्ये इन इक्वेशन दिलेली नाहीये. इन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायची. ओके, पहिले ती इन इक्वेशन बनवायची, तिला सॉल्व्ह करायची आणि मग तिचा ग्राफिकल मेथड देणार. ओके, तर तो सम जो आहे जो तुम्ही ते लिहून घेतला असेल, आता मी जसं डिक्टेट करेल ना तसे तुम्ही टेबल तो फॉर्म करणार. म्हणजेच काय, त्यांनी सांगितले कंपनीमध्ये 2 टाईपचे आर्टिकल्स आहेत, ए आणि बी. ओके, तर कंपनीमध्ये 2 टाईपचे आर्टिकल आहेत, ए आणि बी. ओके, 2 टाईपचे आर्टिकल आहेत. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, त्याच्यामध्ये कुठले कुठले, सिल्वर आणि गोल्ड, सिल्वर आणि गोल्ड. ओके, जागा कमी आहे थोडीशी. ओके, सिल्वर आणि गोल्ड आहे. आता त्यांनी काय सांगितलंय, ईच युनिट ऑफ ए, म्हणजे ए चा एक युनिट आहे ना 3 ग्राम ऑफ सिल्वर. म्हणजे ए चा जो एक युनिट आहे तो किती घेतोय, 3 ग्राम ऑफ सिल्वर अँड 1 ग्राम ऑफ गोल्ड. ए चा जो युनिट आहे तो 3 ग्राम सिल्वर घेतोय आणि 1 ग्राम गोल्ड घेतोय. 2 आर्टिकल्स आहेत, ए आणि बी आहे. त्या 2 आर्टिकल्स मध्ये आपल्याला सिल्वर आणि गोल्ड कंटेंट आहे त्यांच्याकडे. ओके, रिक्वायर्ड आहे. म्हणजे आणि किती किती आहे ते सांगितलेलं आहे. ए मध्ये 3 ग्राम ऑफ सिल्वर आहे आणि 1 ग्राम ऑफ गोल्ड आहे. ओके, वाईल ईच युनिट ऑफ बी, म्हणजे बी च्या एका युनिटमध्ये, ईच युनिट ऑफ बी रिक्वायर्ड 2 ग्राम्स ऑफ सिल्वर. म्हणजे सिल्वरचे 2 ग्राम आहेत आणि 2 ग्राम्स ऑफ गोल्ड, म्हणजे गोल्डचे पण 2 ग्राम आहेत. ओके, तर त्यानंतर त्यांनी सांगितले तर कंपनी हॅज 6 ग्राम ऑफ सिल्वर. The company has
6 ग्राम ऑफ सिल्वर अँड 4 ग्राम ऑफ गोल्ड, म्हणजे हा टोटल आहे. कन्स्ट्रक्ट इन इक्वेशन्स अँड फाइंड द फिजिबल सोल्युशन ग्राफिकली, हे सांगितलेलं आहे त्यांनी. आता ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट वर्ड आहे. आता आपल्याला तर हे मिळालं, ओके. तर आता आपल्याला इन इक्वेशन लागतात ना, इन इक्वेशन लागतात. तर आपण सॉल्व कसं करणार? तर आता आपण सॉल्व कसं करणार, तुम्ही इथे ते लिहू शकता. आर्टिकल ए ॲज, इथे कन्सिडर करणार ना तुम्ही, कन्सिडर आर्टिकल ए ॲज एक्स, ए ॲज एक्स अँड बी ॲज वाय. आपण एक्स वाय मध्येच करतो ना, तर ए ला काय कन्सिडर करणार एक्स, बी ला काय कन्सिडर करणार वाय. तर आता मला सांगा एक्स आणि वाय आहे, तर सिल्वरसाठी इक्वेशन काय रेडी होईल? इन इक्वेशन. देअरफॉर द इन इक्वेशन्स आर, इन इक्वेशन्स काय येते? आर्टिकल ए साठी काय कन्सिडर केलाय एक्स ना, म्हणजे इथे येणार 3x. आता इथे कुठे मायनस सांगितलंय का त्यांनी, किंवा लॉस सांगितलंय का त्यांनी? नाही, फक्त त्यांनी सांगितलं याच्यामध्ये एवढे एवढे आहेत, ओके. म्हणजे कमी पण नाही झालेत, जास्त पण नाही झालेत, ओके. ह्यांच्यासाठी बोलतोय, आता ह्यांच्यासाठी बोलतोय. तर इथे कमी पण नाही झाले, जास्त पण, की त्यांनी काय डिफरन्स नाही म्हटलंय, लॉस नाही म्हटलंय, किंवा प्रॉफिट नाही म्हटलेलं, ओके. तर इथे 3x प्लस 2y, त्याच्यानंतर इथे काय येणार x प्लस 2y, इथे येणार 6, हीच इक्वेशन आहे ना 6, आणि ही आहे 4. आता आपण बनवतोय काय इन इक्वेशन, तर मग मध्ये साईन कुठली येणार? लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, कुठली साईन येणार? तर ती साईन कुठली येणार माहिती आहे का? लेस दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल, ओके. तर आता ह्या साईन्स आल्या कशा? ह्या साईन्स आल्या कशा? त्यांनी बघा काय सांगितलंय, कंपनी हॅज 6 ग्राम ऑफ सिल्वर अँड 4 ग्राम ऑफ गोल्ड. म्हणजे कंपनीकडे किती सिल्वर आहे? 6 ग्राम, आणि गोल्ड किती आहे? 4 ग्राम. 6 पेक्षा जास्त आहे का? नाही आहे ना. 6 पेक्षा जास्त म्हणजे जास्तीत जास्त, मॅक्सिमम, ॲट मोस्ट किती आहे? 6 किंवा 4 आहे ना. म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी होऊ शकतं. म्हणजे आता तुम्ही इथे वर्क करणार आहात त्याच्यावरती काही, तर कमी होऊ शकतं ना. गोल्ड, सिल्वर कमी होऊ शकतं, ओके. पण वाढू शकतं का? वाढू नाही शकत ना. त्यांच्याकडे मॅक्सिमम हॅज, ते का म्हटले, कंपनी हॅज 6, म्हणजे कंपनीकडे 6 ग्राम ऑफ सिल्वर आहे, 6च आहे, ओके. त्याच्यापेक्षा जास्त नाहीये. तर 6 पेक्षा कमीच असू शकतं ना, किंवा 6 पेक्षा इक्वल असू शकतं, पण 6 पेक्षा जास्त नसणार ना. यांच्याकडे 6 नाहीच आहे, 6, म्हणजे इथे 3 आणि इथे 2 आहे, इथे 1 आणि इथे 2 आहे. म्हणजे कंपनीकडे 6 ग्राम ऑफ सिल्वरच आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाहीये. मग त्याच्यापेक्षा जास्त नाहीये तर त्याच्यापेक्षा कमीच असू शकतं ना. समजते? 6 असू शकतं किंवा 6 पेक्षा कमी असू शकतं, 6 नाहीये, किंवा सॉरी 6 असू शकतं, 6 पेक्षा कमी असू शकतं, पण 6 पेक्षा जास्त नसणार. कारण त्यांनी म्हटले कंपनीकडे 6च आहे, तर कमी असू शकतं किंवा तेवढं असू शकतं, त्यापेक्षा जास्त नाही. सेम इथे 4 आहे, तर 4 पेक्षा कमी असू शकतं किंवा 4 असू शकतं, पण 4 पेक्षा जास्त नाही, कारण कंपनीकडे फक्त 4च, ओके. म्हणून इथे लेस दॅन, ओके. म्हणजे हा जो 4 असणार ना, मग तुम्ही म्हणाल सर जास्त नसू शकतं, कमी असणार, म्हणजे काय? म्हणजे 4 पेक्षा कमीच असणार ना, 6 पेक्षा कमीच असणार, अशा सांगितलेलं आहे, ओके. आता आपल्याला मिळाले या दोन इक्वेशन. या दोन इक्वेशन वरून काय करणार आपण? टेबल फॉर्म करणार. तर आपला टेबल काय असतो? इन इक्वेशन, त्यानंतर इक्वेशन, त्यानंतर डबल इंटरसेप्ट फॉर्म, त्यानंतर फिजिबल रिजन, ओके. फिजिबल रिजन असतो. ते आता आपण पटापट करूयात. x प्लस 2y, 3x प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 6, आणि इथे येणार x प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 4, ओके. आता इथे काय येणार इक्वेशन? 3x प्लस 2y इज इक्वल टू 6, x प्लस 2y इज इक्वल टू 4, ओके. त्यानंतर
कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार, डबल इंटरसेप्ट ना, तर इथे किती डिवाइड करणार, 6 नाही तर काय, x/2 प्लस y/3 इज इक्वल टू 1. इथे काय येणार x/4 प्लस y/2 इज इक्वल टू 1 ना. आता रिजन अवे फ्रॉम द ओरिजिन आहे का टुवर्ड्स दी ओरिजिन आहे, हे कसं डिसाईड करणार, इथे काय करणार, ओरिजिनला ओरिजिनच्या व्हॅल्यू पुट करणार. इक्वेशन 1 आहे तर आता मी डिरेक्टली लिहितो, इथे काय येणार 0, इथे पण 0, इथे पण 0, लेस दॅन इक्वल टू 6, म्हणजे 6 पेक्षा 0 लेस तर आहे ना, म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होत आहे, म्हणजे टुवर्ड्स दी ओरिजिन. ओके, ह्या पूर्ण तुम्ही प्रॉपर मॅनमध्ये लिहिणार आहात. हा टेबल पहिले बनवणार, त्यानंतर हे सगळं सॉल्व करणार, त्यानंतर हा टेबल त्याच्या खाली परत बनवणार, त्यानंतर त्याच्या खाली पण हे सॉल्व करणार, आणि मग आपलं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असेल, त्याला मार्क्स दिलेला असणार आहे. ओके, त्यानंतर सेकंड इक्वेशन काय आहे, सेकंड इक्वेशन आहे x प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 4. याच्यामध्ये पण काय असणार, आपण ओरिजिन इज इक्वल टू 0 0 पुट करणार. दॅट मीन्स 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. द कंडिशन इज सॅटिस्फाय हियर ऑल्सो. 4 पेक्षा 0 लेस आहे, जी कंडिशन सॅटिस्फाय आहे. दॅट मीन्स टुवर्ड्स द सेंटर किंवा टुवर्ड्स दी ओरिजिन, म्हणजे इथे पण कंडिशन सॅटिस्फाय होते ना. इथे काय 6 0 पेक्षा ग्रेटर आहे, इथे 4 0 पेक्षा ग्रेटर आहे, मग इथे पण कंडिशन सॅटिस्फाय होते, इथे पण कंडिशन सॅटिस्फाय होते, टुवर्ड्स. आता काय करणार, मायनस कुठेच नाहीये, म्हणजे ग्राफ आपला फर्स्ट क्वाड्रंट मध्येच येणार आहे. ओके, तर हा झाला x, हा झाला y. ओके, तर आता काय करणार, पहिली लाईन प्लॉट करा, x इज इक्वल टू 2, मे बी इथे 1, इथे काहीतरी 2 असेल ना, इथे आले, आणि इथे y इज इक्वल टू 3, मे बी इथे 1, इथे 2, इथे 3 असेल, म्हणजे इथे आला. तर ही एक लाईन ड्रॉ करू आपण, ही लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके, तर ह्याची इक्वेशन काय असणार, 3x प्लस 2y इज इक्वल टू 6. ही झाली फर्स्ट लाईन. आता त्याचा काय फॉर्म होता, टुवर्ड्स दी ना, फिजिकल रिजन काय होता, टुवर्ड्स दी ओरिजिन. ओके, त्याचा असणार टुवर्ड्स दी ओरिजिन. सेकंड लाईन पण काय आहे, 2x बाय त्याचे पॉईंट्स, x किती असणार 4, तर इथे 1 होता, इथे 2 होता, इथे 3, इथे 4 असणार. इथला एक पॉईंट झाला, y इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 1, इथे 2 असणार, म्हणजे लाईन अशी ड्रॉ. ओके, लाईन झाली अशी ड्रॉ, आणि लाईनची इक्वेशन काय, x प्लस 2y इज इक्वल टू 4. आता त्याचा पण रिजन काय, त्याचा पण रिजन हाच असणार. ओके, आता दोघांमधला कॉमन रिजन कुठला आहे, हा वाला दिसतोय का, दोघांमधला कॉमन रिजन हा वाला आहे. तर इथे तर ऑलरेडी O आहे, इथे काहीतरी A द्या, इथे B, इथे C द्या. ओके, समजले. तर ह्या कॉमन रिजन वरून पण आपल्याला नेक्स्ट सॉल्विंग करायची आहे, मग पण ते मॅक्झिमम आणि मिनिमम मध्ये येणार. ओके, तर ते असणार मॅक्झिमम आणि मिनिममची सॉल्विंग. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. आपल्याला हे कळलेलं आहे, दोन्ही एक्सरसाइज झालेले आहेत आपल्या, तुम्ही पाहिजे तर प्रॅक्टिस करू शकता. टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन दिलेले आहेत, इझी आहेत ते. ओके, आपण जो अजेंडा आज सॉल्व केला आहे, जो फॉलो केलेला आहे, त्याच्यानुसारच तुम्ही सॉल्व करा, तुम्हाला इझी पडेल. ओके, टेक्स्टबुकमध्ये पण मेथड दिलेली पण ती लेंथी आहे. ओके, जी इझी पडेल ती टेक्स्टबुकवाली पण करू शकता, किंवा मी ही सांगितली ही पण करू. ओके, पण डेली नेक्स्ट लेक्चरला भेटूया. तुम्हाला स्टडी करा. ऑल द बेस्ट.